नमस्कार. मी आज योग क्लास घेऊन माझ्या शेतात आलेलो आहो. हे आहे कापसाचं पीक 5x1 या अंतराने लावलेलं. आधी वाटायचं की हा 5चा जे अंतर आहे हे खूप जास्त होईल, परंतु आज पाहिलं असता हे सुद्धा अंतर बुजलेलं आहे. 8 दिवसात बुजून जाईल. याला खताचे डोजेस 3 झालेले आहेत. 2 फवारण्या तदोतच. बघा, हे झाड फुटवे कमीत कमी 35 ते 40 फुटवे आहे. एका फुटव्याला जरी आपण 3 ते 4 पात्या पकडल्या, ते सध्या 40 ते 50 पात्या आणि 5 ते 10 बोंड तयार झालेले आहे. राशी 659 हे बियाणं आहे. यावर्षी आपण युरियाचा वापर कमी केला. जे आपण आधी जे पेरणीच्या वेळेस खत देत होतो ते खत न देता पहिलं खत 25 ते 30 दिवसांनी दिलेलं आहे. त्यानंतर दुसरं खत 45 ते 50 दिवसांनी आणि तिसरा डोस आपण 60 ते 65 दिवसांनी. आज याला 65 दिवस जवळपास पूर्ण होत आहे. अजूनही युरियाचा वापर केलेला नाही. आता चौथ्या खतात आपण युरिया, पोटॅश आणि आपल्याला फॉस्फेट द्यावं लागेल. जसजशी फळधारणा होईल तसतसं आपल्याला युरियाचा वापर वाढवावा लागेल. बोंड पक्व होण्यासाठी, पात्या टिकून राहण्यासाठी 3 डोजपर्यंत कुठलाही आपण खत वापरण्याचा प्रयत्न केला नाही. चला, धन्यवाद.